हाय, नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं लर्न अँड ग्रो चॅनलमध्ये। लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते स्वरांचे प्रकार। आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्यंजनांचे प्रकार। तर व्यंजनांचे कोणते कोणते प्रकार आहेत? 1 कठोर व मृदू व्यंजने, 2 अनुनासिके, 3 उष्मेघर्षक व्यंजने, 4 स्पर्श व्यंजने, 5 अर्धस्वर आणि 6 महाप्राण व अल्पप्राण व्यंजने। अशा प्रकारचे 6 व्यंजन आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत। तर कठोर आणि मृदू व्यंजने म्हणजे कोणती? तर जिथे उच्चाराची तीव्रता जास्त दिसून येते अशा व्यंजनांना काय म्हणतो? कठोर व्यंजने। आणि जिथे त्याच्या तुलनेने आपण त्याचा उच्चार सौम्य करतो किंवा मृदू करतो तर अशा व्यंजनांना काय म्हणतात? मृदू व्यंजने। सेकंड, अनुनासिके। अनुनासिके म्हणजे काय? वाग्मयमध्ये आपण ड हा वापर करतो, परंतु त्याचा उच्चार कसा होतो? ग, वाग्मय। ज्याप्रमाणे हे जे आहे ते, तर ते ग, त्र, न, न, म या वर्णांचा उच्चार आपण त्या वर्णांच्या उच्चार स्थानाबरोबरच काय करतो? नाकातून सुद्धा करतो, म्हणून त्यांना काय म्हणतात? अनुनासिके म्हणतात। तर ही 5 काय आहेत? अनुनासिके आहेत। ग, त्र, न, न, म ही 5 काय आहेत? अनुनासिके आहेत। कारण या व्यंजनांचा उच्चार कसा आपण नाकातून करतो, म्हणून यांना काय म्हणतो आपण? अनुनासिके असे म्हणतो। तर बघा, आता कठोर व्यंजने आणि मृदू व्यंजनेचं चार्ट इथे दिलेला आहे। तर बघा, आपण क, ख, ग, घ ही जी व्यंजने वाचतो त्यावेळेस त्या 5-5 व्यंजनांची एक लाईन असा चार्ट असतो। तर क ची जी लाईन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट 2 व्यंजने कोणती आहेत? तर ती कठोर व्यंजने। क ची जी लाईन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट 2 व्यंजन आहेत ती काय आहेत? कठोर व्यंजन आहेत। क, ख पहिले 2 कठोर, ग, घ हे 2 काय आहेत? मृदू व्यंजन आहेत आणि लास्ट 1 एक अनुनासिक आहेत। तसंच च ची लाईन मध्ये काय आहे? च, छ हे काय आहेत? कठोर व्यंजन आहेत। ज, झ हे काय आहेत? मृदू व्यंजन आहेत आणि त्र हे अनुनासिक आहे। ट च्या लाईन मध्ये काय? ट, ठ हे 2 काय आहेत? कठोर व्यंजने। ड, ढ हे काय? 2 मृदू व्यंजने आणि न हे अनुनासिक आहेत। असं क पासून प पर्यंतची जी लाईन आहे त्याच्यामध्ये प्रत्येक लाईन मधील पहिले 2 व्यंजने ही कठोर व्यंजन आहेत, पुढची 2 व्यंजने ही मृदू व्यंजने आहेत आणि लास्टचं एक आहे ते अनुनासिक आहे, फक्त क पासून ते प पर्यंतच्या लाईन मध्ये। तर आता पुढचा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे उष्मेघर्षक व्यंजने। उष्मेघर्षक म्हणजे काय? बघा, असा यांचा उच्चार करताना असं घर्षण झाल्यासारखं जाणवतं, श, स असं तोंडावाटे आपण काय करतो? वायू बाहेर टाकतो, असं बाहेर वायू टाकतो, म्हणून यांना काय म्हणतात? उष्मेघर्षक व्यंजने म्हणतात। तर कोणते कोणते उष्मेघर्षक व्यंजन? श आणि स हे 3 काय आहेत? उष्मेघर्षक व्यंजन आहेत। हे व्यंजन उच्चार करताना काय होते? उष्णता निर्माण होते, म्हणून यांना काय म्हणतात? उष्मेघर्षक व्यंजने। मग पुढचा प्रकार आहे स्पर्श व्यंजने। स्पर्श व्यंजने म्हणजे काय? तर आता कोणते कोणते स्पर्श व्यंजने आहेत बघा, क पासून ते म पर्यंत, क पासून ते म पर्यंत ही जी सर्व काय आहेत? तर स्पर्श व्यंजने आहेत। कारण त्यांचा उच्चार करताना काय होते? फुफ्फुसातील हवा आपण बाहेर टाकतो त्यावेळेस काय होतात? त्यांचा जीभ, ताळू, कंठ यांच्याशी काय होतो? स्पर्श होतो, म्हणून त्यांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजने असे म्हणतात। तर पुढचं कोणतं आहे बघा, लक्षात ठेवा, स्पर्श व्यंजने कोणती? क पासून म पर्यंत ही सर्व काय आहेत? स्पर्श व्यंजने आहेत। त्याच्यानंतर ना अर्धस्वर। अर्धस्वर म्हणजे काय? तर अर्धस्वर काय कोणते कोणते आहेत? य, र, ल, व हे काय आहेत? अर्धस्वर आहेत। कारण यांची उच्चार स्थाने काय आहेत? ई, उ, रू, लू या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच आहेत, म्हणून यांना काय म्हणतात? तर अर्धस्वर म्हणतात। तर अर्धस्वर कोणते आहेत? य, र, ल, व हे काय आहेत? अर्धस्वर आहेत। अर्धस्वर नंतर काय? 6
महाप्राण आणि अल्पप्राण व्यंजने, महाप्राण आणि अल्पप्राण व्यंजने। तर इथं लक्षात ठेवायचं ह हा महाप्राण आहे, तर बाकीची जी उरलेली सगळी व्यंजन आहेत ती अल्पप्राण आहेत। ह हा काय आहे, एक महाप्राण आहे आणि बाकीची सगळी काय आहेत, अल्पप्राण व्यंजने आहेत। आता बघा अल्पप्राण मध्ये कोणता, क हा अल्पप्राण आहे, तर महाप्राण कोणता आहे, ख। ख काय आहे, महाप्राण आहे। तर प्रत्येक ह्याच्यात बघा क अल्पप्राण, ख महाप्राण, ग अल्पप्राण, घ महाप्राण, च अल्पप्राण, छ महाप्राण, अशा पद्धतीनं हे येतं। क ग च ज ट ड त द प ब हे सगळे काय आहेत, अल्पप्राण आहेत। आणि महाप्राण कोणते कोणते आहेत, ख घ छ झ ठ ड ढ थ ध फ भ श स ह हे काय आहेत, सर्व हे काय आहेत, तर महाप्राण आहेत। समजलं महाप्राण आणि अल्पप्राण म्हणजे काय। तर आता बघा इंग्रजीमध्ये आपण महाप्राणांचं स्पेलिंग कसं लिहितो, तर खूप सोप्या पद्धतीने आहे बघा। इंग्रजीमधला जो एच आहे, आपण ज्यावेळेस एखाद्या अक्षराचं स्पेलिंग लिहितो त्यावेळेस जो एच लिहितो आपण, जो एच लिहितो त्याच्यावरून ते महाप्राण आहे की अल्पप्राण आहे आपल्याला समजून येतं। इथं बघा आता ट ला आपण काय वापरतो, टी वापरतो, ट ला टी वापरतो आणि ठ ला काय वापरतो, टी एच, म्हणजे ट हा अल्पप्राण आहे आणि ठ हा काय आहे, महाप्राण आहे, कळलं। आता च ला आपण काय वापरतो, सी एच वापरतो आणि छ ला काय सी एच एच वापरतो। च ची स्पेलिंग सी एच आहे, परंतु इथं आपण ॲडिशनल एच वापरतो, तर छ काय आहे, महाप्राण आहे। अशा प्रकारे अल्पप्राण आणि महाप्राण मधला फरक समजून घ्या। आणि ळ हा काय आहे, स्वतंत्र वर्ण आहे। ळ हा एक काय आहे, स्वतंत्र वर्ण आहे। आणि क्ष व ज्ञ ही काय आहेत, संयुक्त व्यंजन आहेत। क्ष आणि ज्ञ ही काय आहेत, वेगळी संयुक्त व्यंजन आहेत। बघा इथं क्ष कसा बनतो, क प्लस श प्लस अ असा मिळून काय बनतो, क्ष। आणि ज्ञ कसा बनतो, द प्लस न प्लस ग प्लस अ हे असं काय बनतो, तर ज्ञ बनतो। तर क्ष आणि ज्ञ ही काय आहेत, संयुक्त व्यंजन आहेत। तर इथं आपला व्यंजनांचे प्रकार हा टॉपिक संपलेला आहे। मित्रहो, तुम्हाला जर व्यंजनांचे प्रकार हा टॉपिक योग्य रीतीने समजला असेल तर कृपा करा आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय फ्रेंड्स।